तर इकडे अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह 150 जणांवर अहिल्यानगरच्या मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कर्जतमध्ये केलेल्या आंदोलनामुळे श्रीगोंदा ते जामखेड आणि कर्जत ते मिरजगाव या रस्त्यावरील वाहतूक अडवली गेली होती। त्यामुळे पोलीस कर्मचारी बळीराम गोपीनाथ काकडे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। पुढील कायदेशीर कारवाई आता सुरू आहे। म्हणजे 4-5 दिवस उलटून गेल्यानंतर त्याला अटक करायची नाही, त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि हिंदू समाजाला टार्गेट करायचं। इथल्या स्थानिक जे काही पोलीस आहेत हे अशा प्रकारे करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे म्हणजे अगदी डिफेन्सवाले म्हणजे मिलिटरीचं आमचं सैन्य आहे, ते जम्मू सारख्या ठिकाणी काम करतात, नोकरी करतात, तिथं सुद्धा त्यांनी पुतळे उभे केले। पण तिथं पुतळ्याचा सन्मान करण्याचं काम ज्यावेळेस तो सैनिक आमचा करतो, तिथं मात्र महाराष्ट्रामध्ये कुठंतरी पोलीस प्रशासन, इथं असणारं स्थानिक पोलीस प्रशासन, आपण काय सगळेच पोलीस प्रशासन म्हणू शकत नाही, पण आमचं असणारं स्थानिक पोलीस प्रशासन याच्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय।